हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजपर्यंत आपण काय केलेलं आहे रे? 3 युनिट कंप्लीट केलेले. आपण इंग्लिशचे 3 युनिट कंप्लीट केलेले. आज आपण चौथा युनिट पाहत आहोत, तो म्हणजे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन हा आपला युनिट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 4 सब युनिट पाहायचे आहेत. पहिला पहा, डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर. म्हणजे काय? आठवड्याचे दिवस, बरोबर? आठवडा, त्याचे दिवस आणि महिना किंवा जे महिने असतात ते सर्व महिने व्यवस्थित आपल्याला त्याच्या संदर्भात जी माहिती आहे ती व्यवस्थित पाहायची आहे. नंतर दुसरा पार्ट काय आपला, कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स. कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स. त्यानंतर शोईंग द डिरेक्शन्स अँड सब डिरेक्शन्स, म्हणजे दिशा आणि उपदिशा. दिशा आणि उपदिशा या पाहायच्या आहेत आपल्याला. मॅप रिडिंग किंवा काही डिरेक्शन्स वगैरे जे दाखवले जातात मॅपमध्ये, मॅपचे जे सायन्स असतात ते सायन्स आणि त्याचे अर्थ काय हे देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. आणि चौथा सब युनिट जो आपला आहे तो म्हणजे टेलिंग द टाइम, म्हणजे वेळ सांगणे. आपण इंग्लिशमध्ये वेळ कशी सांगतो? मराठीत आपण जसे म्हणतो 5:30 झालेली आहेत किंवा 5:30 वाजलेले आहेत, तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं वगैरे हे जे टाइम सांगण्याचे जे गोष्टी आहेत ते आपण चौथ्या सब युनिटमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंटला. आता इथे पहा, डेज ऑफ वीक दिलेले आहे मी तुम्हाला. डेज ऑफ वीक बरोबर आठवड्याचे दिवस. आपल्याला माहिती आहे आठवड्याचे एकूण किती दिवस असतात रे? 7 दिवस असतात. तर सुरुवात आठवड्याची आपली संडेने होते. संडे म्हणजेच रविवार, मंडे म्हणजे सोमवार, ट्यूजडे म्हणजे मंगळवार, त्यानंतर वेनसडे म्हणजे बुधवार किंवा बृहस्पतिवार असं देखील त्याला म्हणतात. वेनसडे म्हणजे बुधवार. थर्सडे म्हणजे गुरुवार. फ्रायडे म्हणजे शुक्रवार आणि सॅटर्डे म्हणजे शनिवार. तर अशा पद्धतीने आठवड्याचे एकूण किती दिवस असतात? 7 दिवस असतात. आणि 7 दिवसांनी म्हणजे हे रिपीट होत असतं सारखं, आणि याच्यापासून आपलं कॅलेंडर तयार होतं, बरोबर? त्या दिवसांपासून काय तयार होतो रे? आठवडा. आणि अनेक आठवड्यांचं काय तयार होतो? एक महिना तयार होतो. आणि असं अनेक महिन्यांचे एक वर्ष तयार होतं, म्हणजे 12 महिन्यांचे एक वर्ष तयार होतं. तर मंथ्स इन अ इयर म्हणजे एका वर्षात किती महिने असतात असं जर तुम्हाला विचारलं तर 12 मंथ्स, 12 महिने असतात. तर पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हे तर महत्वाचं आहे. परंतु त्यानंतर जानेवारीमध्ये असतात 31 दिवस, फेब्रुवारीमध्ये असतात 28 किंवा 29 दिवस, मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, परत मे मध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये, आता ऑगस्टमध्ये परत पहा 31 असतात, आणि सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 31 असे टोटल दिवस असतात प्रत्येक महिन्यामध्ये. आणि एका वर्षामध्ये किती दिवस असतात रे? 365 किंवा 366. 365 दिवस कधी असतात? जेव्हा फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. आणि 366 दिवस कधी असतात? जेव्हा फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. आणि फेब्रुवारीमध्ये 29 दिवस कधी असतात रे? लीप इयरला. तेव्हा फेब्रुवारीमध्ये काय असतात? 29 दिवस असतात. तर अशा पद्धतीने नंबर ऑफ डेज आणि मंथ्स इन अ इयर या गोष्टी आपल्यासाठी पहिला पॉइंट होता. त्याच्यावर आधारित कुठले प्रश्न आलेले आहेत त्यात आपण पाहून घेऊया. संडे कम्स आफ्टर. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायला सांगितलेला आहे. संडे कम्स आफ्टर म्हणजे संडे कशानंतर येतो? आपल्याला एवढं जरी लक्षात आलं, संडे कशानंतर येतो रे? संडे हा शनिवार नंतर, म्हणजे सॅटर्डे नंतर. शनिवार नंतर काय येतं रे? रविवार येतो. असं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. शनिवार नंतर रविवार येतो म्हणजे संडे कम्स आफ्टर द सॅटरडे. संडे कम्स आफ्टर द सॅटरडे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय आहे? उत्तर आहे. आता घाई गडबडीत आपण काय करतो? ते संडे कम्स आफ्टर मंडे असं गडबड गोंधळ करायचा नाही. वाचताना व्यवस्थित वाचायचं. संडे कम्स आफ्टर कशानंतर येतो? तर शनिवार नंतर रविवार येतो, म्हणून संडे कम्स आफ्टर सॅटरडे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. फेब्रुवारी इज द डॅश मंथ ऑफ द इयर. फेब्रुवारी इज द डॅश मंथ ऑफ द इयर. फेब्रुवारी हा दुसरा महिना आहे, वर्षातला दुसरा महिन्यासाठी आपण काय म्हणतो रे? 2 म्हणतो का? नाही.
हे 2 हे दोन्ही सेमच ऑप्शन आहे पहा, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. रोमन अंकामध्ये हा देखील 2 लिहिलेला आहे. सेकंड दुसरा म्हणजे सेकंड, दुसरा म्हणजे सेकंड. तर हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. फाइंड द ऑड पेअर. आता चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर, एप्रिल मे, जून ऑगस्ट. आता याच्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची, तर ती कशी ओळखायची? तर आपण जर ऑब्झर्व केलं चारही ऑप्शन, तर ऑगस्ट सप्टेंबर कसे आहेत रे? ऑगस्ट सप्टेंबर हे जोडून आहेत, म्हणजे यांच्यामध्ये कुठलाही महिना नाही. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर हे देखील जोडून आहेत पहा, यांच्यामध्ये देखील कुठलाही महिना नाही. एप्रिल मे हे दोन देखील जोडून आहेत, बरोबर. असे पर्याय 1, 2 आणि 3 मध्ये हे सर्व महिने काहीतरी जोडून दिलेले आहेत. आपल्याला ही जोडी जी दिली आहे त्याच्यामध्ये कुठलाही महिना नाही. परंतु जून ऑगस्ट यांच्यामध्ये जुलै, यांच्यामध्ये जुलै किंवा इंग्लिशमध्ये आपण असं लिहू शकतो जुलै हा महिना येतो, म्हणून ही जोडून नाहीये. त्यामुळे ही चौघांमध्ये काय पडते रे? ऑड पेअर पडते किंवा वेगळी जोडी पडते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. 15 ऑगस्ट इज अवर डॅश डे. तर 15 ऑगस्ट हा आपला कुठला दिवस असतो रे? तर 15 ऑगस्ट हा आपला काय असतो रे? इंडिपेंडन्स डे असतो. कुठला असतो? इंडिपेंडन्स डे. त्याला स्वतंत्र दिन, स्वतंत्र दिन असं देखील म्हणतात. रिपब्लिक डे म्हणजे काय? आपला प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन असं रिपब्लिक डेला म्हणतात. इंडिपेंडन्स डे हे आपलं उत्तर आहे. मदर्स डे म्हणजे आपल्याला माहिती आहे मदर्स डे असतं. त्यानंतर टीचर्स डे. टीचर्स डे शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो. रिपब्लिक डे मात्र 26 जानेवारीला असतो. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. परंतु याचं उत्तर काय आपलं? पर्याय क्रमांक 2. इथे 3ही मार्क झाले माझ्याकडून. पर्याय क्रमांक 2 हे काय आपलं उत्तर आहे? स्वतंत्र दिन. इंडिपेंडन्स डे म्हणजे 15 ऑगस्ट. या घटकावरील शेवटचा प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. फेब्रुवारी फॉलोज डॅश इन द कॅलेंडर इयर. फेब्रुवारी फॉलोज म्हणजे फेब्रुवारी कशाला फॉलो करतोय रे? तर फेब्रुवारी हा जानेवारीला फॉलो करतो. कारण जानेवारी नंतर फेब्रुवारी येतो ना, बरोबर. फेब्रुवारी इज फॉलोड बाय जानेवारी. जानेवारी कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय उत्तर आहे. कुठला महिना कुठल्या महिन्याला फॉलो करतोय हे व्यवस्थित वाचायचं. हे व्यवस्थित वाचलं की तुमचं कन्फ्युजन होणार नाही. नाहीतर काही लोक फेब्रुवारी फॉलोज मार्च असं करून टाकतील, पुढे जातील. तसं करायचं नाही. आपल्याला व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. अशा पद्धतीने नंबर ऑफ डेज आणि मंथ ऑफ इयर हा घटक आपण काय केलेला इथे कम्प्लीट केलेला आहे. आता जो पुढचा घटक आहे आपला, तो घटक आहे आपला कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स. कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स. आता कार्डिनल म्हणजे काय रे? जो आपला नंबर आहे, जी नंबर सिस्टीम आहे, ती नंबर सिस्टीम मध्ये त्यांना जे आपण रीड करतो, सपोज याला म्हणतो 1, याला म्हणतो 2, 3, 4, 5, 6 हे वाचताना त्याला काय म्हणायचं? किंवा ह्या संख्यांना काय म्हणायचं? कार्डिनल्स म्हणायचं. हे ज्या संख्या असतात, मूळ संख्या, त्यांना कार्डिनल्स असं म्हणायचं. परंतु हे कार्डिनल्स जेव्हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ म्हणजे कितवा क्रमांक आहे, ठीक आहे, कितवी ऑर्डर आहे, त्याला म्हणायचं ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर. तर त्या ऑर्डर या फॉर्म मध्ये जर नंबर असेल तर त्याला म्हणायचं ऑर्डिनल्स. कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स खूप सोपं आहे. तर 7 साठी काय म्हणाल? कार्डिनल 7 असेल, परंतु 7th हा त्याचा नंबर असेल किंवा ऑर्डर असेल किंवा क्रमांक असेल, हे लक्षात घ्या. 8 साठी 8th, 9th म्हणतो आपण ऑर्डिनल्स म्हणताना, 10 म्हणतो आणि 10th म्हणतो, 10वा क्रमांक. त्याची ऑर्डर कितवी, त्याचा क्रमांक कितवा आहे? 11 नंबरला जर असेल तर त्याला 11th ऑर्डरचा नंबर आपण म्हणतो. त्यानंतर 12 असं लिहितात आणि 12th शब्द कसा लिहितात नीट पहा. 12th असं आपल्याला व्यवस्थित पाठ करायचं आहे. 12 हा थोडा वेगळं स्पेलिंग असलेला शब्द आहे. 11 पण तसा आहे, 11th ला TH लागलाय. आणि जेव्हा ऑर्डिनल्स नंबर आपण फाइंड करतो तेव्हा त्याच्या शेवटी आपण काय जोडतो रे? TH हा शब्दसमूह जोडतो किंवा हे अक्षर जोडतो. फक्त फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड हे पहिले 3 नंबर साठी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे थोडं वेगळं आहे.
परंतु त्याच्या पुढे पहा TH, 4 नंतर TH, 5th ला TH, 6th ला TH, असं शेवटपर्यंत आपण काय केलेलं आहे, TH जोडलेलं आहे. ते व्यवस्थित फक्त स्पेलिंग एकदा याचे व्यवस्थित पाहून घ्या. 13 नंबर जो असेल त्याला आपण 13th असं म्हणतो. असं करत करत आपण 20 पर्यंत इथे नंबर दिलेले आहे. 20th ला 20th असं म्हणायचं, TH जोडायचा. 100 असेल तर त्याला काय म्हणायचं, 100th TH जोडायचं. 1000 नंबरवर असेल तर त्याला म्हणायचं 1000th TH जोडायचं. अशा पद्धतीने TH जेव्हा आपण जोडतो तेव्हा ऑर्डिनल्स आपल्याला मिळतात. कार्डिनल्स म्हणजे आपले सिंपल नंबर्स जे आपण वाचतो 1 2 3 4 5 6 असं जे वाचतो त्याला कार्डिनल्स म्हणायचं. परंतु त्याला जर TH लावला आणि त्यानंतर आपण त्याची ऑर्डर जर सांगत असेल किंवा त्याचा क्रमांक सांगत असेल तर त्याला काय म्हणायचं रे, ऑर्डिनल्स असं म्हणायचं. याच्यावर आधारित आता क्वेश्चन आपण पाहूया. काय म्हटलंय, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर दिसला तर TH आलं पाहिजे, म्हणजेच त्याची ऑर्डर किंवा क्रमांक आला पाहिजे. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11. 11 नंतर कुठला नंबर येतो रे? आता इथं 11 जो दिलेला आहे हे कार्डिनल दिलेलं आहे. 11 नंतर काय येतं रे? 11 नंतर येतं 12 येतं. परंतु त्याचं ऑर्डर जर विचारली आपल्याला तर ती येते 12th. आताच मी तुम्हाला सांगितलं की 12th स्पेलिंग आपण व्यवस्थित पाठ करायचं आहे. 12th इथं F येतोय मध्ये, हे लक्षात ठेवायचं, तो सायलेंट असतो. आणि 12th इथं हे पूर्ण चुकलं, TWE पाहिजे, TEW दिले. तर इथं TWV असं तर नाही काही, इथे पहा TWELFTH इथं बरोबर दिलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक हे आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 4 मध्ये काय फरक आहे रे? 12th असं दिले, FL नंतर दिलेलं आहे, तर हे LF असं पाहिजे. 12th असं स्पेलिंग कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 12th फक्त व्यवस्थित पाठ करा, कारण ते तेवढं फक्त त्याचं स्पेलिंग अवघड आहे. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आय ब्रश माय टीथ डॅश डॅश अ डे. म्हणजे मी एका दिवसात माझे दात काय रे, 2 वेळा, असं आपण म्हणतो ना मराठीत, काय म्हणतो, 2 वेळा घासतो. मी माझे दात 2 घासतो. 2 म्हणजे काय रे? 2 म्हणजे 2. म्हणजे आय ब्रश माय टीथ 2 अ डे, म्हणजे 2 दात घासतो का, असं आहे का? नाही. ट्वाइस म्हणजे हे 2 वेळा. ट्वाइस म्हणजे काय? 2 वेळा. ट्वाइसचा अर्थ काय होतो रे? 2 वेळा. टू म्हणजे काय? सुद्धा. टू म्हणजे सुद्धा. म्हणजे आय ब्रश माय टीथ 2 अ डे असं नाहीये, हे फक्त होमोफोन्स असल्यामुळे तिथे यूज केलेलं आहे. फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा घासतो. आय ब्रश माय टीथ फर्स्ट अ डे असं नसतं, तर ते 2 वेळा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. आता ही संख्या काय दिलेली आहे आपल्याला, हिचा नंबर आपल्याला वाचायचा आहे. आता जेव्हा 2 प्रकारची सिस्टीम असतात पहा, एक इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये असतात, इंटरनॅशनल सिस्टीम, आणि एक आपली नॉर्मल सिस्टीम जी असते, आपली नॉर्मल सिस्टीम जी आपण रेग्युलर लाईफ मध्ये आपल्या भारतात वापरतो. आता इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये जे सोल्फेरम देतो आपण, हे जे कॉमर्स दिलेले हे 3 घरानंतर देतात. म्हणजे हे 3 घरानंतर दिलेले. आणि आपण आपल्या सिस्टीम मध्ये, इंडियन सिस्टीम मध्ये काय करतो, संख्या आधी मी लिहून टाकतो. कॉमन देताना आपण पहिल्यांदा 3 घरानंतर देतो, नंतर 2 घरानंतर देतो. आणि याला वाचताना कसं वाचतो? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. दशलक्ष म्हणजे हे 10 लाख, बरोबर, अशी ही संख्या आहे. हे युनिट प्लेस, हे 10 प्लेस, हे 100 प्लेस, हे 1000 प्लेस, हे 10,000 प्लेस, हे लाख प्लेस, आणि हे 10 लाख प्लेस. तर अशा संदर्भात ते आहे. परंतु इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये मात्र हे 3 घरानंतर देतात. आणि इथे याला काय म्हणतात रे, मिलियन. ही प्लेस जी बनते ती मिलियन प्लेस बनते. लक्षात, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, आणि दशलक्षाची जी प्लेस असते त्याला मिलियन असं म्हणतात. ही जी संख्या आहे ती काय रे, 1 मिलियन. ही संख्या काय आहे? 1 मिलियन. तर 1 मिलियन म्हणजेच अ मिलियन. अचा अर्थ काय होतो? एक. अचा अर्थ होतो एक, म्हणून अ मिलियन हे आपलं उत्तर बरोबर आहे. नाहीतर तुम्ही संख्या लिहून पाहू शकता. 10,000 अशी जर संख्या तुम्ही लिहिली तर ती आपल्या संख्येशी जुळते का, असं देखील तुम्ही पर्यायातून जाऊ शकता. 10,000 मध्ये पहा किती झिरो झालेत, 1 2 3 4, 4 झिरो झालेले आहेत. आणि आपल्या याच्यामध्ये किती झिरोज आहेत, क्वेश्चन मध्ये 6 झिरोज आहेत. त्यामुळे ही संख्या जुळते का, तर नाही.
1 लाख कसं लिहितो रे आपण, असं लिहितो. 1 लाख मध्ये किती झिरोज आहेत आता, 5, आणि इथे 6 आहेत आपल्या उत्तरामध्ये, त्यामुळे हे जुळतंय का, नाही जुळत. ठीक आहे. 1 मिलियन, 10 मिलियन आपण असं लिहितो मग, बरोबर. 1 मिलियन म्हणजे 1 मिलियन, इथे 6 झिरो आहेत आणि हे बरोबर आपल्याला जुळत आहेत. 10 मिलियन कसं लिहिणार आहे आपण, 10 मिलियन असं लिहितो. याच्यात किती झिरोज आहेत, 7 झिरोज आहेत. हे जुळतंय का, नाही जुळत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने कार्डिनल्स, ऑर्डिनल्स किंवा नंबरशी रिलेटेड न्यूमेरिकल एक्सप्रेशन म्हणजे नंबर या गोष्टीशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत हे आपण इथे पाहिलेले आहेत. आता फक्त एक शेवटचे 2 प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय नंबर इज 20 इन द रो. माय नंबर इज 20 इन द रो म्हणजे एका रांगेत माझा नंबर 20वा असा आहे. सो आय एम डॅश डॅश इन द रो म्हणजे मी त्या रांगेत कितवा आहे. एका रांगेत माझा नंबर 20 आहे. 20 म्हणजे हा काय दिलाय तुम्हाला, कार्डिनल दिलेला आहे. हा काय दिलेला आहे तुम्हाला, कार्डिनल दिलेला आहे. आणि सो आय एम डॅश डॅश इन द रो, त्या रांगेत मला क्रमांक कितवा असं जर विचारलं, कितवा म्हणजे कितवा क्रमांक असेल असं जर विचारलं तर ते तुम्हाला काय विचारतात रे, ऑर्डिनल्स विचारतात. आणि ऑर्डिनल्सच्या पुढे आपण काय जोडतो, टीएच जोडतो, हे आपण पाहिले. तर 20च्या पुढे टीएच आहे का, नाही. 20th असं कधी नसतं, 20th नसतं, 20th टीएच जोडलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. इथे 21st दिले म्हणजे 20 नंबर ऑलरेडी दिलाय तर 21st असेल का, नाही. त्यामुळे ते देखील आपलं उत्तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणि ते ऑर्डिनल आहे कारण त्याच्या शेवटी काय जोडले आपण, टीएच जोडलेलं आहे. शेवटचा प्रश्न पहा याच्यावरचा. माय नंबर इज 12 म्हणजे माझा नंबर 12 आहे, बरोबर. सो आय एम डॅश डॅश इन द रो. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, रिपीट झालेला आहे. त्यामुळे आपण मागचे क्वेश्चन सोडवणं किती गरजेचं आहे आणि तेच आपण या कोर्समध्ये कम्प्लीट करून घेत आहोत. माय नंबर इज 12 सो आय एम डॅश इन द रो म्हणजे मी या रो मध्ये कितवा आहे असं तुम्हाला विचार. परत कितवा विचारले, कितवा म्हणजे काय रे, तुम्हाला काय विचारले, ऑर्डर विचारली म्हणजेच तुमचं ऑर्डिनल विचारले. आणि ऑर्डिनलला काय करतो आपण, टीएच जोडतो. 12 साठी टीएच जोडल्यावर कसं बनतं ते, 12 असं बनतं. कारण 12चं थोडं वेगळं आहे असं आपण पाहिलं होतं. 12th, तर 12th पुढे पाहायचं, इथे 12th दिले हे नाही येणार, 12 दिले हे पण नाही येणार. दुसरा ऑप्शन पहा, 12th हे मात्र बरोबर आहे. त्यानंतर 12th असं दिले हे पण नाही येणार. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स या घटकाला आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. आता पुढचा पाठ आपला सुरू करणार आहोत तो म्हणजे दिशा आणि उपदिशा. दिशा आणि उपदिशा, डिरेक्शन्स अँड सब डिरेक्शन्स हा आपला पाठ काय करणार आहे आपण व्यवस्थितरित्या आता कंप्लीट करणार आहोत. आता इथे पहा, नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा आपण असं म्हणतो. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, साऊथ म्हणजे दक्षिण दिशा, बरोबर. त्यानंतर ईस्ट म्हणजे पूर्व दिशा आणि वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. त्या दिशा तुम्हाला पाठच करायच्या आहेत. नंतर उत्तर आणि पूर्व म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट यांच्यामध्ये नॉर्थ ईस्ट, इंग्लिशमध्ये ते सिम्पली ह्या दोन नावाचं कॉम्बिनेशन होतं. इंग्लिशमध्ये काय होतं, या दोन नावाचं कॉम्बिनेशन होतं, पण त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, याला म्हणतो ईशान्य. याला काय म्हणतो, ईशान्य. त्यानंतर इथे पहा, साऊथ आणि ईस्ट, इथे ईस्ट आहे इथे साऊथ आहे, या दोघांचं मिळून काय होणार, इंग्लिशमध्ये साऊथ ईस्ट म्हणतो आपण त्याला, परंतु मराठीत काय म्हणतो त्याला, आग्नेय म्हणतो. त्यानंतर वेस्ट आणि साऊथ या दोघांमध्ये काय येणार, साऊथ वेस्ट, आणि त्याला काय म्हणतो रे, नैऋत्य असं म्हणतो. आणि वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे काय, वायव्य. तर हे दिशा आपल्या लक्षात राहतात, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट हे आपल्या लक्षात राहतं. परंतु ह्या ज्या 4 दिशा आहेत हे लक्षात ठेवताना आपण काय करायचं, उजव्या कोपऱ्यातनं सुरुवात करायची. हा उजवा कोपरा, इथनं काय लक्षात ठेवायचं, आई माहिती आहे आपल्याला शब्द आई, राईट. आणि तसंच इकडनं वा जोडायचं फक्त. इथं असं वाचताना त्याला असंच पाठ करायचं, आई आणि वाई. वाई हे एक गाव आहे, शहर आहे साताऱ्यामधलं. आई आणि वाई म्हणजे ई इथेच आपलं फिक्स करायचं नेहमी आपल्याला. उरलेले हे 3 दिशा झाल्या की एकच दिशा उरते फक्त, ती म्हणजे नैऋत्य, ती देऊन घ्यायची. हिला लक्षात ठेवायची गरज नाही, ती आपोआप लक्षात राहील. फक्त तुम्ही आई आणि वाई असं जरी लक्षात ठेवलं, ई हा
इकडच्या उजव्या टॉपकडे त्याला ई ठेवायचं आणि मग खालनं आई लिहायचं आणि इकडनं वा ई असं लिहायचं आणि उरलेलं मग नैऋत्य. अशा पद्धतीने तुम्ही दिशा लक्षात ठेवू शकता किंवा तुमची जी पर्सनल एखादी ट्रिक असेल तर त्याने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यावर आलेले क्वेश्चन्स आता आपण पाहून घेऊया. त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये शिकण्यासारखं असं काही नाहीये. आता क्वेश्चन्स आता पाहून घेऊया कसं असतात क्वेश्चन याच्यावर. द सन रायझेस इन द. आता सन म्हणजे सूर्य, तर सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? रायझेस म्हणजे उगवतो. तर सूर्य कुठल्या दिशेला उगवतो रे? आपल्याला माहिती सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो. पूर्व दिशेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पूर्व दिशेला ईस्ट असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. नॉर्थ ईस्ट नाही येणार. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय रे आपलं? ईशान्य. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य आणि साऊथ ईस्ट म्हणजे काय रे? आग्नेय. हे आग्नेय. बाकी वेस्ट तुम्हाला माहिती पश्चिम. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. सूर्य पूर्वेला उगवतो असं नेहमी लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पहा. द साइन इंडिकेट्स. आता हे साइन काय इंडिकेट करते आपल्याला? म्हणजे तुम्ही असे चाललेले आहात आणि तुम्ही आता असे वळताय इकडे. म्हणजे सपोज तुमचं चेहरा या दिशेला आहे, इकडे आहे. आता तुम्ही काय करताय रे? समोर जात असताना अचानक आता इकडे कुठला हात असणार तुमचा? राईट हँड आणि या साईडला लेफ्ट हँड. तुम्ही कुठल्या दिशेला टर्न केलेले? तुम्ही राईट हँड साईडला टर्न केलेले. म्हणून टर्न राईट. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. द साइन इंडिकेट्स दॅट वन शुड. परत हेच साइन आपल्याला त्याच्यानंतरच्या वर्षी आपल्याला विचारलं होतं. सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यामुळे याचं उत्तर काय? टर्न राईट असं आपण म्हणतो. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. द एरो शोज डॅश डिरेक्शन. आता या दिशेला जर एरो दाखवला असेल तर एरो काय दाखवते रे आपल्याला? की अपवर्ड होईल का? अपवर्ड कसं होतं रे? अपवर्ड असं असतं. डाऊनवर्ड कसं असतं? असं असतं. राईट या दिशेला आणि लेफ्ट या दिशेला. तर कुठला पर्याय आपला जुळतोय प्रश्नाशी? पर्याय क्रमांक 1 म्हणजे राईट दिशेला हे हा डिरेक्शन काय करतोय आपल्याला? दिशा दाखवतोय. हे मॅप रिडिंग या घटकातील क्वेश्चन आहेत. पुढचं पहा. द सन इज ऑलवेज इन द डॅश डिरेक्शन ऍट 6 PM. 6 PM आता इथं आपल्याला म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? 6 PM असं म्हटलेलं आहे. 6 PM म्हणजे काय रे? आता PM कधी असतं? PM हे संध्याकाळी असतं. संध्याकाळ. PM म्हणजे संध्याकाळ हा दाखवलेला आहे आपल्याला. जसं की आपल्याला माहिती ईस्ट म्हणजे काय? ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेला सूर्य कधी असतो रे? सकाळी असतो. आणि पश्चिम दिशेला सूर्य हा संध्याकाळी असतो, कारण तो पश्चिम दिशेला मावळतो. म्हणजे संध्याकाळी कुठल्या दिशेला असणार? तो पश्चिमेलाच असणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्याच्यामध्ये PM म्हणजे काय रे? पोस्ट मेरिडियम हा याचा फुल फॉर्म आहे असं लक्षात ठेवा. मेरिडियम. त्यानंतर AM म्हणजे काय? अँटे मेरिडियम असं लक्षात ठेवा. आता पोस्ट मेरिडियम म्हणजे मध्यान्ह नंतर म्हणजे मध्यान्ह म्हणजे काय? दुपार नंतर जे टायमिंग आपण दाखवतो तो PM असतो. आणि अँटे मेरिडियम म्हणजे दुपारपूर्वी किंवा मध्यान्ह पूर्व. त्याला काय म्हणतो आपण? मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारच्या अगोदर, दुपार आधी जो टाइम दाखवतो तो आपण AM ने दाखवतो. त्याला AM आणि PM असं देतात. दुपार किती वाजता होते आपल्याकडं? 12 वाजता असं आपण मानतो. कारण 12 वाजता काय असतं रे? आपली सावली बरोबर आपल्या पायाखाली असते, म्हणजे सावली दिसत नाही. म्हणजे सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो. जेव्हा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली ही पडत नाही, ती आपल्या पायाखालीच पडते. त्यामुळे त्याला दुपारची वेळ असं म्हणतात. तर अशा पद्धतीने मॅप रिडिंग याच्यावरचे क्वेश्चन्स आपण व्यवस्थितरित्या पाहून घेतलेले. नंतर यातला जो शेवटचा पार्ट आहे किंवा तिसरा युनिट जो आहे, त्या तिसऱ्या युनिट मधला आपला शेवटचा पार्ट म्हणजे टेलिंग द टाइम. आता व्यवस्थित लक्षात घ्या. इथं काय म्हणतोय मी? टेलिंग टाइम म्हणजे टाइम सांगायचं आपल्याला. 8 o'clock कसं लिहितोय आपण? बरोबर 8 जेव्हा वाजतात तेव्हा आपण काय म्हणतो? 8 o'clock. त्यानंतर 3 o'clock म्हणजे काय? बरोबर 3 वाजलेले आहेत तिथे, तेव्हा आपण काय म्हणतो? 3 o'clock. 7:15. आता क्वार्टर म्हणजे काय रे? क्वार्टर म्हणजे चौथा भाग किंवा 1/4. 7:15. 1/4 कशाचा? एका तासाचा. एक तास असतो आपला 60 मिनिटाचा आणि त्याचा जर चौथा भाग आपण काढला
म्हणजे चौथा भाग काढतो म्हणजे काय करतो, त्याला 4 ने डिवाइड करतो. 4 एक 4, 4 पंचे 20 म्हणजे 15 मिनिट. म्हणजे चौथा भाग क्वार्टर किंवा चौथा भाग याचा अर्थ काय होतं रे, 15 मिनिट. तसं हाफ याचा अर्थ काय होतो तासाच्या स्वरूपामध्ये, 60 मिनिट गुणिले हाफ म्हणजे 1/2 किंवा 2 ने डिवाइड करतो आपण. 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6, 30 बरोबर. तर हाफ म्हणजे किती रे, 30 मिनिट आणि क्वार्टर म्हणजे किती, 15 मिनिट. हे तुम्हाला लक्षात, दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की पूर्ण टाइम तुम्हाला जमून जाईल. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, हाफ म्हणजे 30 मिनिट. असं पाठच करायचं तुम्ही. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, हाफ म्हणजे 30 मिनिट. आता क्वार्टर पास्ट 7, पास्ट म्हणजे काय रे, पास्ट म्हणजे होऊन गेलेलं किंवा घडून गेलेलं, म्हणजे 7 नंतर. पास्ट म्हणजे नंतर. आणि जेव्हा 2 असं 2 येतं तर ते वाजण्यासाठी किंवा अजून बाकी आहे, त्याच्यामध्ये बाकी आहे असं त्याचा अर्थ होतो. क्वार्टर पास्ट 7 म्हणजे 7 नंतर क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, म्हणून 7 वाजून 15 मिनिट असं आपण म्हणू शकतो. हाफ पास्ट 2, हाफ म्हणजे काय रे, 30 मिनिट्स. पास्ट म्हणजे नंतर, कशानंतर, 2 नंतर, म्हणून अडीच. हे अडीच म्हणजे काय, हाफ पास्ट 2. आणि क्वार्टर टू 5 असं जेव्हा आपण म्हणतो, क्वार्टर टू 5, क्वार्टर म्हणजे 15 मिनिट्स. आता 15 मिनिट्स टू 5 म्हणजे 5 वाजायला 15 मिनिट बाकी आहे. बाकी आहे म्हणजे काय रे, म्हणजे 4 वाजून गेले होते आणि 15 मिनिट अजून बाकी आहे, म्हणजे 45 मिनिटं झालेली आहेत. म्हणून क्वार्टर टू 5 असं जेव्हा म्हणतो तेव्हा 60 मधनं आपल्याला काय करायचे असतात, 15 मायनस करायचे असतात. आणि जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा इथं पहा 0 मधनं 5 जात नाही, म्हणून आपण इथं 5 ठेवला आणि इथं 10 झालं, हातचा घेतला. 10 वजा 5 5 आणि 5 वजा 1 4 म्हणजे 45 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिट बाकी आहेत म्हणजे किती मिनिटं झालेली आहेत रे, 45 मिनिटं झालेली आहेत, त्याला असं लिहितात. अशा पद्धतीने तुम्हाला टाइम व्यवस्थितची प्रॅक्टिस करायची आहे. याच्यावरचे क्वेश्चन्स आपण आता पाहून घेऊया. दिस क्लॉक शोज द टाइम, दिस क्लॉक शोज द टाइम. आता पहा इथं काय केलंय रे, इथं अजून 4 वाजलेले नाही, 3 आणि 4च्या मध्ये हा आकडा आहे आणि 15 मिनिट बाकी आहे. आता पहा इथनं इथपर्यंत हे 5 मिनिट, हे 5 मिनिट आणि हे 5 मिनिट, असे टोटल 15 मिनिट बाकी आहेत. म्हणजे 3 वाजल्यानंतर 3 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. 3 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत आणि 4 वाजण्यासाठी किती मिनिट बाकी आहे रे, 15 मिनिटे बाकी आहेत. 15 मिनिटं बाकी आहेत. आपण कसं म्हणतो, क्वार्टर टू म्हणजे काय, क्वार्टर टू 4 म्हणायचं. आता 3 नाही म्हणायचं, क्वार्टर टू 4 असं म्हणायचं, 3 असं म्हणायचं नाही, कारण 4 वाजण्यासाठी 15 मिनिटं बाकी आहेत. क्वार्टर टू 4, मग क्वार्टर टू 4 असं कुठे आपल्या पर्यायामध्ये, क्वार्टर पास्ट 4 दिले, हे चुकीचं आहे. क्वार्टर टू 3 नाही, क्वार्टर पास्ट 3 हे देखील नाही, क्वार्टर टू 4. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन पहा, व्हॉट टाइम इट इज. करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. व्हॉट टाइम इट इज, कुठली वेळ याच्यामध्ये दिलेली आहे. आता पहा 5 वाजून गेलेले आहेत आणि 5 वाजून 15 मिनिटं झालेले. हा तुमचा मिनिट हँड आहे आणि हा तुमचा आर हँड आहे, म्हणजे हा तास काटा आहे आणि तो मिनिट काटा आहे. 5 वाजून 15 मिनिटं झालेले आहे म्हणजे क्वार्टर झालेले ना, वाजून गेलेले, म्हणून पास्ट, क्वार्टर पास्ट आणि 5 वाजून म्हणजे 5, क्वार्टर पास्ट 5. तर क्वार्टर पास्ट 5 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये इथे दिलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न आपण पाहूया. चूज द करेक्ट ऑप्शन of the following statement which indicates the correct time. Choose the correct option for the following statement which indicates the correct time. Rita wakes up early in the morning. Rita wakes up early in the morning. Rita सकाळी लवकर उठते. सकाळी, मॉर्निंग म्हणजे काय रे, सकाळ. सकाळच्या वेळेस कुठला टाइम वापरतो आपण सांगितलं तुम्हाला. सकाळच्या वेळेस आपण काय करतो, AM असं टाइम वापरतो आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारनंतर काय करतो, PM पोस्ट मेरिडियम असा टाइम वापरतो. इथे पहा 7 PM दिलंय, तर 7 PM म्हणजे संध्याकाळचे 7 आहे. ते सकाळी वाटते का, नाही. 7 AM म्हणजे ह्या सकाळचा टायमिंग आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता 3 PM म्हणजे दुपारनंतरचा टायमिंग, हा देखील येणार नाही. आणि 12 नून म्हणजे हा बरोबर दुपारचा टायमिंग आहे, तर हा येईल का, नाही, हा पण येणार नाही. त्यामुळे सकाळचा टाइम जर असेल, दुपार पूर्वीचा टाइम असेल तर तेव्हा आपण AM म्हणतो आणि दुपार नंतरचा टाइम असेल तर त्याला PM असं म्हणतो. लक्षात, हा दुपार
पूर्वी आणि हा दुपार नंतर. तर अशा पद्धतीने आपल्याला टाइम सांगायचा आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर आपला जो आता 4th युनिट आपण सुरू केला होता, सब युनिट डेज ऑफ वीक, मंथ्स ऑफ इयर, कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर, बरोबर, कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर, डिरेक्शन्स अँड सब डिरेक्शन्स आणि मॅप रिडिंग आणि टेलिंग टाइम, असे 4 सब युनिट आपण काय केले रे व्यवस्थितरित्या आता ह्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. म्हणजे आपला 4था युनिट देखील या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेला आहे. तर व्यवस्थित त्याला पाहून घ्या आणि तोपर्यंत बाकीचा उरलेला काही अभ्यास असेल किंवा याच्यावरचे क्वेश्चन्स वगैरे असेल तर ते देखील सॉल्व्ह करून घ्या. धन्यवाद. थांबूया आपण या ठिकाणी.